नमस्कार सर. माझे नाव चंद्रकांत सदाशिव पाटील, राहणार खडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. तर सर, आपण बघू शकता मिरची आणि टरबूज आपण लागवड केलेली दिसते आपल्याला. तर मी हे जे मल्चिंग दिसतंय आपल्याला, हे मी पावसाळ्यात याच्यावरती पहिले टरबूज लागवड केलेली होती. नंतर परत पावसाळा आटोपल्यानंतर ही मल्चिंग जशीच्या तशी मी राहू दिली. त्यावरती मी पहिले मिरची लागवड केली. नंतर 15 दिवसांनी त्याच्यावरती परत टरबूजची लागवड ही मी केलेली आहे. तरी आपण बघू शकता की कशा प्रकारे प्लॉट हा बसलेला आहे. अतिसुंदर हा प्लॉट बसलेला आहे आणि आमच्या एरियातच नाही तर चोपड्या तालुक्यात हा प्रथम म्हणजे मिरची आणि टरबूज लागवडीचा माझा निर्णय सक्सेस झालेला आहे. आपण बघू शकता की कशा प्रकारे मिरच्या लागवड झालेली आहे आणि टरबूज पण कसे आहेत. तर सर, मी असं सांगू इच्छितो की जो पावसाळ्याचा जो माझा म्हणजे नवीन जो खर्च होता माझा आता परत की मल्चिंग नवीन लागेल मला, की लेबर नवीन लागेल, ट्रॅक्टरची मशागत, हे माझं आधी काही वाचलेलं आहे. तर त्याच्यावरती जुन्या बेडवरतीच मी ही लावणी केलेली. याच्यात ट्रॅक्टर वगैरे घालून काही कुठली मशागती नवीन केलेली नाही. तर मिरची लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी टरबूज वगैरे लागवड झाली. तर काही जणांनी तुम्हाला सांगितलं असेल की हा प्लॉट सक्सेस होणार नाही असं. हो, मला बोलले काही लोक की शेतकरी सगळे जे आजूबाजूचे परिसरचे की बुवा हे जुनं बेड आहे त्याच्यावरती सक्सेस होणार नाही, तू याला नवीन ट्रॅक्टरने मशागत कर, नवीन मल्चिंग टाक, तेव्हा चांगलं उत्पन्न येईल. परंतु मी कोणाचे न ऐकता हे प्रयोग हा सक्सेस केलेला आहे मी. म्हणजे जो आपला जो नवीन लागणारा जो खर्च आहे तो वाचला. हो, वाचलेला आहे. आणि आंतरपीक घेण्याचं कसं म्हणजे विचार कसा केला याचा. मिरचीमध्ये आंतरपीक घेताय आपण टरबूज, याचा काय फायदा होऊ शकतो. फायदा एकच की कुठल्या तरी एका पिकामध्ये आपल्याला फायदा हा नक्कीच होऊ शकतो. किंवा टरबूज आता समजून घ्या यावर्षी लागवड जास्त झालेली आहे टरबूजची, तर एखाद्या वेळेस बाय चान्स भाव न मिळाल्यामुळे आपल्याला प्लस म्हणून ही मिरची आपल्याला कुठेतरी तारून घेईल. म्हणजे मिरचीला भाव मिळेल, नाहीतर मग टरबूजला भाव मिळेल. एका पिकामध्ये तरी आपल्याला उत्पन्न हे हमीचं मिळेल. म्हणजे जे आपण शेतकरी पारंपरिक शेती करतो ती शेती न करता कुठलं असं वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. हो, तर असेच वेगवेगळे प्रयोग आता या आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे आता खतांचे वगैरे सगळे भाव वाढलेले आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसतो. मग शेतकरी कुठंतरी एक नाराज होतो, चिंतेत, कर्जबाजारी होतो. तर असे काहीतरी प्रयोग केलेच पाहिजे. तर हे आपले तुमच्यासारखे जे युवा शेतकरी आहेत त्यांना काय आपण आवाहन करू इच्छिता. मी युवा शेतकऱ्यांना सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी असे नवनवीन प्रयोग हे करायलाच पाहिजे. जेव्हा मी लागवड करत होतो पावसाळ्यात टरबूजची सर, तेव्हा मला शेतकरी अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहेत म्हणजे ते जेव्हा लागवड केली होती तेव्हा किती पाऊस झाला आणि किती पाण्यामध्ये हे बेड ओले झाले होते, माझ्याकडे ते व्हिडिओ बनवलेले आहेत मी. तर मला तेव्हा शेतकरी सांगायचे की तू सगळा वेडापाना करतोय बुवा, काहीतरी एक कुठलं काही पण करतोय तो, आपलं सोयाबीन वगैरे पेरला असता बुवा. तर तुम्हाला सांगतो, सोयाबीन मी एवढ्या 3 बिघ्यामध्ये मिरची आपलं टरबूज लागवड केली होती पावसाळ्याची, आणि त्या दुसऱ्या शेतामध्ये 3 बिघ्यामध्ये मी सोयाबीन लागवड केली होती. तिथे मला अक्षरशः सोयाबीनला रोटा मारावा लागला. बियाणाचा खर्च, लावणीचा खर्च, निंदणीचा खर्च, सगळेच खर्च केले माझे, ट्रॅक्टरची सगळे म्हणजे 1 रुपया नाही आला. शेत जसं तसं पडलं माझं. तर हे मी सक्सेस झालो. तर तेच लोक मला आज म्हणतात की तू खरंच काहीतरी वेगळं केलं बा. आणि टरबूजमध्ये चांगलं आपलं उत्पन्न. हो, भरपूर उत्पन्न मिळालं मला. मी सांगतो सर तुम्हाला, मला या 3 बिघ्यामध्ये 35 टन आलेलं आहे सर. आणि भावही चांगला मिळाला. भाव मला 25,000 रुपये टन याप्रमाणे मिळालेला आहे. बरोबर. तर काहीतरी 7.5 पावणे 8 लाखापर्यंत मला झालेलं आहे. म्हणजे असं 3 महिन्यामध्ये वेगवेगळे जर प्रयोग केले तर शेतकरी जो आहे तो कुठंतरी नफ्यात राहू शकतो. नाहीतर पारंपरिक पिकं जर आपण तेच पकडून बसलो तर शेती ही खूप कठीण आहे. मग खूप कठीण आहे. सोपी तितकीच आहे, फक्त चालवलं डोकं तर आहे भरपूर शेती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की बाबा नवनवीन प्रयोग आहे शेतकऱ्यांनी, आता हे नवीन युवा पिढीने करायला पाहिजे. करायला. हो.